भाई यावर्षी राडा करून टाकू, मंडळ दाबून टाकू. वाजवायचा. शेठ नमस्कार. अरे नमस्कार. वर्गणी हे घ्या. हे काय शेठ, अहो येटाळी करताय राव तुम्ही. अहो तुमची कमीत कमी 5,000ची पावती पाहिजे, माहित आहे का? मग काय म्हणताय? बर बर मला सांगा, त्या 5,000 रुपयाचं काय करणार आहे तुम्ही? करणार काय म्हणजे, अहो भागात टॉपचा विषय करणार आपण. साऊंड लावणार मोठा, एखादी मॉडेल बोलवणार, साऊंड बिऊंड लावणार, स्टेज मारणार, मस्त एन्जॉय करणार आणि भंडारा करतोच की आपण दरवर्षी. आणि दादा, आपलं मंडळ समाज काम पण करते. मागच्या वर्षी आपल्या गल्लीत मुलांना 270 वेळा वाटल्या, आणि ते पण स्कूल स्केपच्या. हो शेठ, आपलं मंडळ आहे ना आपल्या भागामध्ये टॉपचा विषय आहे. गेल्या वर्षीचा अहवाल दाखवा. कसला अहवाल? काय बोलताय तुम्ही? अरे तुम्हाला साधा अहवाल काय माहिती नाहीये. काय असतं ते? गेल्या वर्षी मी तुमच्याकडे 3,000 रुपयाची पावती फाडली होती, बरोबर आहे? हो. त्या पैशाचं तुम्ही काय केलं, कुठं खर्च केले, त्याचा अहवाल नको दाखवायला मला. अहो काय केलं म्हणजे? आता जे सांगितलं तेच केलं की. मग तुम्ही गेल्या वर्षी सगळ्या मंडळांनी काय खर्च केला, ते पैसे कुठं खर्च झाले, नियमानुसार मला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अहवाल दाखवा आणि यावर्षी माझ्याकडनं 5,000 रुपये घेऊन जा. कसला अहवाल? गेले 10 वर्षापासून काम करते, असलं कोणी मागितलं नाही आम्हाला. ते 5,000ची पावती करा. हा मग ए दादा, तुला एक गोष्ट सांगू. तू जे हे आता दादागिरीची भाषा दाखवतोस ना, कायद्याने हा पण गुन्हा आहे. आता तुम्ही आपल्याच एरियातली पोरात म्हणून सांगतो, जो कोणी प्रेमाने पावती फाडतोय तेवढेच घ्या. उगाच असे दादागिरी करून ती वर्गणी गोळा करण्यात काय उपयोग आहे का? हा, आणि लक्षात ठेवा, कायद्याने तुम्ही जे काही पैसे घेता ते सगळे पैसे कुठे खर्च झाले याचा एक अहवाल करणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि अशी दादागिरी करून वर्गणी गोळा करत नसतात. एक लक्षात ठेवा, देणाऱ्याचा भाव महत्वाचा आहे. तो पैसे किती देतोय हे महत्वाचं नाहीये, त्याच्या मागचा त्याचा भाव महत्वाचा आहे. आलं लक्षात? बरोबर आहे. आणि असे तोंडे पाडू नका रे आता. कुठल्याही चांगल्या कामासाठी आपल्या मेडिकलचे दार तुमच्यासाठी सदैव उघडे. ठीक आहे, चलो. धन्यवाद. गणपती बाप्पा. मोरया.